नमस्कार. आज आपण मना सज्जना हे सज्जन मना राघवी वस्ती कीजे रघुरायाशिवाय आता दुसरा विषय नको. आज हनुमान जयंतीचा दिवस आहे, त्यामुळे दास्य भाव असणाऱ्या हनुमंताचं स्मरण करून आपण आजच्या 4 श्लोकांचा अभ्यास करूया. सुरुवातच अशी झाली, जयावर्णिती वेदशास्त्रे पुराणे. पहिल्याच ओळीमध्ये आपण अडकतो की वेदांमध्ये ज्याचं वर्णन केलेलं आहे त्या राघवाच्या ठिकाणी वस्ती कीजे. आणि राघव तर वेदांच्या नंतरचा आहे, राम तर दाशरथी रामाचा विचार आपल्याकडे समर्थ करता आहेत. समर्थांचं दैवत आहे दाशरथी राम हे. त्यामुळे जयावर्णिती वेदशास्त्रे पुराणे जयाचरी योगे समाधान बाणे. छान 4 वेद, 6 षडशास्त्र, 6 शास्त्र आणि 18 पुराणं किंवा आणखीन काही उपपुराणं, या सगळ्यामध्ये ज्याचं वर्णन केलेलं आहे त्याच्या वर्णनानं मनाचं समाधान होतं, मनाचं समाधान मिळतं आणि मनाचं समाधान टिकूनही राहतं. आता ठीक आहे, हे आपल्याला पटलं की खरंच रामाच्या स्मरणानं आपल्याला आनंद होतो, समाधान टिकतं. पण ज्याचं वर्णन वेदशास्त्र पुराणात केलं आहे तो दाशरथी राम नाही आहे ना. मग आता या श्लोकातला राघव कोणता? कारण वेदांमध्ये ज्याचं वर्णन केलेलं आहे, वेद हे रामाच्या आधीचे आहेत आणि त्यामुळे रामचंद्राच्या आधी, म्हणजे जसं आपल्याला सगळ्यांना आता रामकथेतला तो प्रसंग माहिती आहे की विश्वामित्र राम लक्ष्मणाला न्यायला आले आपल्या यज्ञाचं रक्षण करण्यासाठी. आणि त्यावेळेला जो काही संवाद झाला, दशरथाला आधी ते मान्य नव्हतं, परंतु वशिष्ठांनी सांगितलं नाही नाही विश्वामित्रांबरोबर रामाला पाठव. आणि मग विश्वामित्रांनी वशिष्ठांना असं म्हटलं, यज्ञाच्या रक्षणासाठी रामलक्ष्मणाला येण्यापूर्वी तुम्ही आत्मज्ञान त्याला सांगा. आणि तो जो काही वशिष्ठांचा आणि रामाचा संवाद आहे, ज्याला आपण योग वशिष्ठ असं म्हणतो, तो जो आत्मयोग आहे, आत्मज्ञान आहे, ब्रह्मज्ञान आहे, त्याविषयीचं सगळं ज्ञान वशिष्ठांनी रामाला दिलं. आता ह्या वशिष्ठांनी रामाला दिलेल्या ह्या ज्ञानाचा वेदांमध्ये उल्लेख आहे आणि म्हणून वेद आधीच आहेत रामाच्या असं आपल्याला म्हणतो. आणि इथे मात्र म्हटलं आहे वेदशास्त्र पुराणात ज्याचं वर्णन केलेलं आहे त्यामुळे समाधान मिळतं. आता स्वाभाविकच आहे, या श्लोकामधला मनासज्जना राघवी वस्तिकीमधला राघव जो आहे तो माऊली जसं हरिपाठात म्हणतात ना, चतुर्वेदी शास्त्र षटशास्त्री साधनं 18 पुराण हरीसी गाती असं माऊली म्हणतात. आता या सगळ्यामध्ये हरीसी गाती म्हटल्यावर हरी तर कृष्ण नंतरच आहे. मग यातला हरी किंवा आत्ताचा राघव हे सगळे कोण आहेत? मग आपल्या लक्षात येईल की हा वेदांमधला राम किंवा या वेदांमधला हरी म्हणजे हा परब्रह्म परमात्मा आहे, ज्याने या सृष्टीला निर्माण केलं, जो दिसत नाही आहे परंतु त्याच्याशिवाय हे सगळं जग चालत नाही आहे. त्या परब्रह्म परमात्म्याची ओळख या श्लोकामधल्या राघव शब्दानं समर्थ आपल्याला करून देतात. हे खरं आहे की श्रीराम हा भगवंताचाच अवतार आहे. नरदेह धारण करून तो आपल्याकडे आला आणि त्या युगामध्ये त्यांनी राम अवतार घेऊन सज्जनांचं रक्षण, दुर्जनांचा नाश हे सगळं केलं. त्यामुळे भक्तांसाठी आता अवतार धारण केलेल्या रामाचं नाव न घेता आपण असं म्हणूया की त्या राघवाच्या ठिकाणी परब्रह्म परमात्मा याचा विचार केला आहे. पण परब्रह्म परमात्म्याचंच सगुण साकार रूप हे श्रीकृष्णामध्ये, श्रीरामामध्ये जे आपल्या देहधारी भगवंत आपल्याकडे आले त्यांच्यामध्ये सगुण रूपात ते आपल्याला दिसतात. अशा अर्थाने सगुण रूपातल्याच रामाचा विचार आपल्याला समर्थ करायला सांगतायत. पण मुळात काय तर तो सगुण रूपातला राम तोच परब्रह्म परमात्मा आहे. त्या परमात्म्याचं वेदशास्त्रांनी जे काही कौतुक गायलेलं आहे तीच गोष्ट मी तुम्हाला आत्ता सांगणार आहे. जयावर्णिती वेदशास्त्रे पुराणे जयाचे योगे समाधान बाणे, तया लागी हे सर्व चांचल्य दिजे. तिसरी ओळ जी आहे त्याच्यामध्ये त्यांनी आपल्याला म्हटलं की आता हे सगळं जे काही वेदशास्त्र पुराणांनी ज्या परमात्म्याचं वर्णन केलेलं आहे आणि त्या परमात्म्याशी आपलं समाधान जोडलं गेलेलं आहे. समाधान कुठे मिळणार तर त्या पुराणांनी वर्णन केलेल्या त्या परमात्म्याचं चिंतन जेव्हा आपण करू तेव्हा आपल्याला समाधान मिळणार असं पक्क सांगितलेलं आहे. तर समाधान ही गोष्ट अशी आहे ना की ती अनुभवण्याची गोष्ट आहे. मला एखाद्या गोष्टीमध्ये समाधान झालं म्हणून तुम्हाला ते होईल अशातला काही भाग नाही. कारण आपण समाधान मोजतो कशामध्ये तर दृश्य जगातल्या ह्या वस्तूंमध्ये.
सकाळी सुंठोडा खाताना आपण अगदी आपल्या पिढीला तो पदार्थ माहिती आहे, त्यामुळे आपण हनुमंताच्या जन्माच्या नंतर आठवणीने सुंठोडा खाल्ला. आता पुढल्या पिढीतल्या लोकांना हे काय आहे, कारण त्यांना तो परिचय करून द्यायला लागतो, कारण ते आम्हाला माहितीच आहे हा प्रसाद काय आहे माहितीच नाही असं म्हटलं जातं. अशा छोट्या छोट्या गोष्टी समाधान देणाऱ्या, तो प्रसाद हा समाधानाचा भाग आहे की तो त्या रामाच्या आणि हनुमंताच्या जन्माच्या वेळेला मिळणारीच ती गोष्ट आहे. पारंपरिक ज्या गोष्टी आहेत त्या पुढल्या पिढीला आपल्याला समजावून सांगाव्या लागतात, आपल्या पिढीपर्यंत त्याच्यामध्ये समाधान होतं. दृश्य जगातली अनेक उदाहरणं आपल्याला घेता येतील. आपल्याला आवडणारी गोष्ट हे सगळ्यांनाच आवडेल असं नाही, त्यामुळे आपल्या आणि इतरांच्या समाधानामध्ये फरक असू शकतो. इथे मात्र आपल्या लक्षात असं येईल, समर्थ आपल्याला सांगतात की ज्याचं वर्णन इतक्या सगळ्या शास्त्रांनी सगळ्यांनी एवढं जे वर्णन केलेलं आहे, वेदांपासून शास्त्रांपासून उपनिषदांपासून सगळेजण ज्याचं वर्णन करतायत आणि ज्याच्यापासून खात्रीनं समाधान मिळणार आहे, अशा राघवाचं आपण चिंतन करायचं आहे, त्या ठिकाणी आपल्या मनाला लावायचं आहे. हे अगदी आपल्याला पटलं, कारण त्याच्यामध्ये मोठं समाधान आहे. रामाची उपासना केल्यामुळे ते समाधान आपल्याला प्राप्त होतं. म्हणून ते आपलं जे मन आहे, बा सज्जन मना, ते तू रामापाशी लाव. पहिली, दुसरी आणि चौथी ओळ आपल्याला आता कळलेली आहे. आता प्रश्न आहे तिसऱ्या ओळीचा, तया लागी हे सर्व चांचल्य दिसे. हे मन जे राघवाशी लावायचं आहे ना, त्या मनाला, त्या चंचल मनाला त्या राघवाशी स्थिर करायचं आहे ना, मग त्या मनाचा जो चांचल्य नावाचा गुण आहे, चंचलपण जे आहे, तू काय कर, ते परब्रह्माला देऊन टाक, त्याला द्यायचं. म्हणजे मग काय होईल, म्हणजे मन शांत होईल. जी गोष्ट आपल्याला त्रासदायक वाटते आहे ना, ती देऊन टाकायची, नको आहे आपल्याला ती मनाला. आता हे मनाला जे चांचल्य येतं ना, ते रजोगुणामुळे येतं. स्वाभाविक आहे, जेव्हा स्थिरता येते, एकाग्रता येते, आपली निष्ठा त्यावर बसते, आपलं मन तिथे रमतं, आपोआपच सत्वगुण वाढीला लागतो. तो सत्वगुण वाढीला लागेपर्यंतचं जे चंचल मन आपलं असतं ते अस्थिर असतं. ते सारखं इकडून तिकडे, सारखं जरी किती आपलं त्या राघवाशी मन स्थिर करण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा गॅसवर दूध ठेवला आहे, मला आठवण द्या असं आपण सांगतो. मग आता गॅसवरचं दूध तरी बंद कर, नाहीतर मग बाळ करायला बसलेस तिथे तरी मन स्थिर कर. अशा पद्धतीचा आपला व्यवहार आपण नेहमी पाहतच असतो. त्यामुळे एकाग्रता हवी, स्थैर्य हवं, आपली त्या ठिकाणी जे करतोय त्या ठिकाणी आपली निष्ठा हवी. यासाठी जी मनाची चंचलता दूर व्हायला हवी आहे, ती चंचलता आपण काय करायची तर देऊन टाकायचे, काढून टाकायचे. आणि मग अशी चंचलता काढून टाकली म्हणजे काय होईल माहिती आहे का, भगवंत हा आपला आवडीचा विषय होईल. आपण संबंध मनाच्या श्लोकांमध्ये पाहणार आहोत की आपल्याला जे आवडतं ते आपण मनापासून करतो, त्यामुळे भगवंताची आवड आपल्याला निर्माण करतं, आपल्या मनामध्ये निर्माण झाली पाहिजे, म्हणजे आपलं मन तिथे रमेल. मग अन्य कुठल्या गोष्टी आपल्या मनामध्ये येणार नाही. तो आवडीचा विषय झाला पाहिजे. सवडीचा नाही असता का, जमलं तर करूया, आज वेळ न झाला उद्या 2 वेळा करूया, असं नाही चालत. मग वेळ अन्य सगळ्या गोष्टीला मिळतो, मग याला का नाही मिळत असा प्रश्न आपल्या मनात येतो. त्यामुळे भगवंत हा आपला आवडीचा विषय झाला तर मन एकाग्र होईल, मन स्थिर होईल. हेच चंचलपण देणं आहे. अगदी चांचल्य द्यायचं म्हणजे चांचल्य सोडायचं असा त्याचा अर्थ. मना काय कर, तया लागी हे सर्व चांचल्य, त्याच्यासाठी त्या राघवाची गोडी लागण्यासाठी चांचल्य दिजे, ते चांचल्य सोडून दे असं सांगतात. अगदी मनाचा जो मूळ स्वभाव, खरं म्हणाल ना तर चंचलता हा काही मनाचा मूळ स्वभाव नाही आहे. आपल्याला गीतेमध्ये सत्व मनहा असं सांगितलं आहे. मन मुळात सत्वगुणी आहे. आपल्या मनात खरं म्हणजे चांगल्या गोष्टी येतात. उदाहरण दिलं आहे छानपैकी की कोळशाचा जो काळेपणा असतो ना, तो काढून टाकता येत नाही. कारल्याचा जो कडूपणा असतो ना, तो किती तुपात तळा, साखरेत घोळवा, काढून टाकता येत नाही, कारण तो मुळातच असतो. पण आपण जरा दुसरा विचार करू, कपड्यावरचा डाग हा काढता येतो. तसं मनावरचं जे चंचलपण आहे ना, ते मनावरचं चंचलपण आहे ते आपल्याला काढून टाकता येईल. मूळ स्वभाव नाही आहे तो, मूळ सत्वगुण हा आहे. मन आपलं चांगलं आहे, सात्विक आहे, पण व्यवहारात आपण वागताना काही अनुभव, काही आजूबाजूच्या गोष्टी, काही इतरांचं सांगणं, या सगळ्याचा परिणाम झाला आणि आपण रजोगुणाकडे गेलो आणि त्या रजोगुणामुळे आपलं मन चंचल झालं आहे. पण आपण जर नियमितपणानं उपासना केली, मन स्थिर करण्याचा प्रयत्न केला, निष्ठेने उपासना केली,
तर हळूहळू सत्वगुण आपला जो मुळात आहेच तो आपला वाढायला लागतो. चंचलपणा आपला दूर होतो, म्हणजे नाहीसाच होतो, कमी कमी होत नाहीसा होतो. अर्थात याच्यासाठी आपल्याला दीर्घकाळ करावं लागेल. पिहळ धोगोरी असं नाही. दीर्घकाळ न कंटाळता कायमस्वरूपी हा अभ्यास करावा लागेल, म्हणजे मग मनाचा चंचलपणा आहे तो दूर होईल. जर का तो कोळशाच्या गुणासारखा कोळशाचा जो काळा गुण आहे किंवा कारल्याचा जो कडूपणा आहे तसा जर राहिला असता तर गेला नसता. तो जातोय, कपड्यावरचा डाग जसा वेगळे वेगळे प्रकार करून घालवू शकतो तसं मनाचा चंचलपणा देऊन टाकायचं आहे, म्हणजे जात आहे असं समर्थ खात्रीनं सांगतायत. याचा अर्थच ते नंतर लागलेलं आहे. त्यामुळे ते आपल्याला काढून टाकता येईल. प्रयत्न मात्र सोडायचा नाही, निष्ठेने प्रयत्न करत राहायचं, निराश व्हायचं नाही. अगदी आपोआप आपल्या लक्षात येईल की हळूहळू आपल्या आवडीच्या ठिकाणी म्हणजे भगवंताच्या ठिकाणी आपलं मन स्थिर होत आहे. आणि ज्याचं म्हणजे असं आहे ना की आपण आपल्या परीक्षेत उत्तीर्ण होत आहे की नाही हे आपल्यालाच कळणार आहे. प्रयत्न मात्र सोडायचं नाही. ही सगळी ना आपल्या निष्ठेची परीक्षा असते. आपण किती निष्ठेनं हे सगळं करतो आहे हे आपणच पाहायचं असतं, म्हणजे आपल्याला कळतं. शास्त्र सांगतं आपल्याला ही चंचलता वाढते कशी, तर ते चंचलता वाढण्याची कारणं पण तीच आहेत की कामक्रोधादी जे आपले षड्रिपू आहेत त्या षड्रिपूंमुळे आपली ही चंचलता वाढते. नंतर आलेली गोष्ट आहे, मुळात नाही आहे. पण रागलोभामुळे ह्या सगळ्या षड्रिपूंमुळे आपल्याला ह्या परमेश्वरापर्यंत जे काही जायचं आहे त्याच्यासाठी लागणारी जी स्थिरता एकाग्रता लागते ती आपल्याला मिळत नाही. आणि ह्या षड्रिपूंमुळे आपल्या ह्याच्यामध्ये गडबड होते. मग काय करायचं, तर ह्या षड्रिपूंना बाजूला करायचं, सतत कार्यरत राहायचं, कंटाळा करायचं नाही. उपासना असेल, भजन पूजन, चांगल्या गोष्टींचं वाचन, सत्संग या सगळ्यामध्ये न कंटाळता सहभागी व्हायचं. काही वेळा असं होतं की तीच गोष्ट करण्याचा कंटाळा येऊ शकतो आणि खात्रीनं आपलं मन एकाग्र होते, जाऊ दे ना असं वाटेल. मग त्याही वेळेला परत मनाला बजावायचं की नाही असं नाही चालणार, ह्या गोष्टींना कंटाळून चालणारच नाही आहे. जे चांगलं आहे म्हणजे असं आहे ना की आपलं हृदय स्पंदनाला कंटाळेल का, नाही कंटाळणार. ते चालू झोपलं आपण तरी ते चालूच असतं. आपल्या फुफ्फुसांना श्वासोश्वासाचं काम आहे ते त्यांना करावंच लागतं. तसं आपल्या उपासनेच्या बाबतीत स्थिरता असली पाहिजे. केलंच पाहिजे. तिथे कंटाळा आला आहे, आज नको उद्या करू, काही होतच नाही आहे, थोड्याशा प्रयत्नांनी लगेच मिळणार नाही हे माहिती असतं तर ती प्रयत्नांची पराकाष्ठा केलीच पाहिजे. तर यासाठी आपल्याला या 4 ओळीमध्ये सांगतायत. व्यवहारात पण एखाद्या क्षेत्रामध्ये यश मिळवायचं असलं तर त्या ठिकाणी आपल्याला मन एकाग्र करावं लागतंच. आपण सगळ्या कलाक्षेत्रातल्या व्यक्तींचं पाहिलं तर आपल्याला कळेल की भीमसेन जोशींचं चरित्र वाचलं की आपल्याला कळतं की केवढे परिश्रम घेतलेले आहेत. एकदम का नाव कमावलं गेलं आहे. लता मंगेशकर असू दे, भीमसेन जोशी असू दे, अगदी सुनील गावस्कर असू दे, कुठल्याही क्षेत्रातला जो उच्च स्थानावर गेलेला कलाकार आहे त्याच्या बाबतीत आपण पाहिलं तर त्यांची त्या ठिकाणी एकाग्र झालेली बुद्धी होती. त्या क्षेत्रामध्ये त्यांनी खूप मोठ्या प्रयत्नांनी यश संपादन केलं होतं. आणि म्हणून ही जी मंडळी असतात ना ही ध्येयवादी असतात. त्यासाठी ते जे काही करावं लागतं ते आपल्या आवडीनिवडी अन्य सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून एक तीच गोष्ट करण्यासाठी त्यांना तो ध्यास असतो, ते ध्येय असतं, त्याच्यासाठी ते काम करतात. आणि ते ध्येय गाठेपर्यंत ते प्रयत्न सोडत नाहीत. येतात अडचणी येतात, येत नाही तशातला काही भाग नाही, परंतु त्या सगळ्या अडचणीवर मात करून ते यश गाठतात. तीच गोष्ट आपल्याला याही क्षेत्रात पारमार्थिक क्षेत्रात पण कळेल. व्यवहारात जशी आहे तीच गोष्ट पारमार्थिक क्षेत्रात पण आहे. इथे पण आपल्याला भगवंताच्या भेटीचं ध्येय असलं पाहिजे. तो भगवंत आहेच तयार. आपल्याला मनाच्या श्लोकात वारंवार भगवंत सांगतायत की तुम्ही फक्त हाक मारा की मी येतोच. पण आपली हाक त्याच्यापर्यंत पोचली पाहिजे ना, ती आर्तता आपल्या हाकेत असली पाहिजे ना. म्हणून त्याच्यासाठी आपल्याला स्थिरता एकाग्रता यायला पाहिजे. ते मनाचं जे काही चांचल्य आहे, ध्येयहीन माणसं असतात ना त्यांचं चंचल असतं. आज एवढं करतील तेवढं करतील. नेहमीच आपलं एक उदाहरण आहे वर्धानंद भारती दिलेलं की पाणी जमिनीखाली आहे ते आपल्याला बघायचं असेल तर एकाच ठिकाणी खडत राहिलं पाहिजे, तर मग ते खाली काय 10 फूट 12 फूट 16 फूट काय खडाल तिथे पाणी लागेल ना. पण तुम्ही 10 ठिकाणी 2-2 फुटाचे खड्डे खणले तर काही पाणी लागणार नाही आहे. तद्वत इथे आहे की एक जे काही ध्येय घेतलं आहे त्या ध्येयाप्रत जाण्यासाठी न कंटाळता न थांबता
प्रयत्न करत राहिलं पाहिजे. अर्जुनाच्या बाबतीत म्हटलं तर अर्जुन ध्येयवादी होता. अर्जुनाचं लक्ष कसं होतं तर अर्जुनाला पक्षाचा डोळाच फक्त दिसत होता. जे ध्येय आहे तिकडेच त्याचं लक्ष होतं. आपण पंढरपूरला जायचं, विठ्ठलाचं दर्शन घ्यायचं, विठ्ठलाच्या दर्शनासाठीचाच विचार आपल्या मना पाहिजे. आपलं इकडे तिकडे लक्ष असतं, बडव्यांचे व्यवहार काय चालेत, आपल्याला काय करायचं आहे ते चुकीचं असेल तर थांबवू शकत नाही, बरोबर असेल तर शाबासकी देता येत नाही. त्यापेक्षा आपल्याला विठ्ठलाचं दर्शन हवं आहे, तिकडे आपलं लक्ष पाहिजे. तिरुपतीला आपण जातो, रांगेत उभे राहतो, आपल्याला तिरुपतीचं दर्शन होताना त्या भगवंताचं दर्शन व्हायच्याऐवजी त्याचे अलंकारच दिसतात, का सुंदर असं आपण म्हणतो. म्हणजे त्या म्हणतात तसं त्या भगवंताला बघण्याऐवजी ते दागिनेच आपल्याला आकर्षित करतात. तर ही आपण सामान्य माणसाचं असतं, काय बघायचं आहे, नेमकेपण काय आहे ते आपल्याला हवं आहे. आणि आपलं हे का घडतं तर आपल्या चंचल मनामुळे आपलं असं घडतं. थोड्या सततच्या अभ्यासानं, सततच्या प्रयत्नानं ही चंचलता कमी होईल. आणि चंचलता संपली की अंतःकरणामध्ये निर्गुण निराकार परब्रह्माचं प्रतिबिंब पडेलच पडेल. त्या हनुमंताला जसा हृदयामधला राम दाखवता आला तसा हृदयस्थ राम आपल्याला जाणवेल. हनुमंतासारखं दाखवू नाही शकणार, परंतु तिथे अंतरात्म्यामध्ये परमात्मा परमेश्वर आहे. तो हा माझा देह, माझी बुद्धी, माझं मन चालवतो आहे, तो मला प्रेरणा देतो आहे असं प्रकाशानं आपल्याला जाणवेल आणि त्याचा अनुभव आपण घेऊ. समर्थांनी राजबोधामध्ये झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ, निर्गुण ब्रह्मते निश्चळ अंतरी बिंबले. ते याच अर्थाने म्हटलं आहे की निर्गुण निश्चळ परब्रह्म माझ्या अंतरी बिंबलं. हा ग्रंथ माझ्याकडून पुरा करून घेतला, त्यामुळे ही जी काही साधना केली त्या साधनेचं फळ मला मिळालं आणि माझ्या अंतरंगामध्ये परब्रह्म प्रगटलं असं ते आपल्याला सांगतात. भगवान महावीरांनी थोडासा हा विषय चाललाच आहे म्हणून कसे संत मंडळी विचार करतात आणि त्याच्यातून आपल्याला कशी प्रेरणा मिळते. भगवान महावीरांनी एक वेगळा मुद्दा मांडला आहे. त्यांनी आस्तिक आणि नास्तिक असे ध्यानाचे दोन प्रकार, म्हणजे आपण जी उपासना करतो आहे, आपण जे ध्यान करतो आहे, परब्रह्म परमात्म्याला ओळखण्यासाठी कराव्याची कृती प्रत्येकाची ती वेगळी असू शकेल, कुठल्याही मार्गानं असू दे. तर ते जे करतो आहे त्यातले काही आस्तिक लोक असतात, काही नास्तिक लोक असतात असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्यांनी ह्या व्यवहारातल्या सगळ्या उद्योगपती असू देत, खेळाडू असू दे, अभिनेत्री असू देत किंवा राजकारणी मंडळी असू दे, ही जी त्यांच्या क्षेत्रामध्ये यश मिळवतात ना, आणि ते यश मिळवण्यासाठी ते खरंच एकाग्र असतात, स्थिर असतात, प्रयत्न करतात, हे सगळं आपण म्हणतो, त्याच्यातून तर त्यांना ती शक्ती मिळते आणि त्यांचा तो हेतू असतो तो यशस्वी होतो. त्यांचं ध्येय ठरलेलं असतं आणि त्यासाठी ते प्रयत्न करत असतात होतं. आपल्या समाधानाचा विचार वेगळा आहे बरं का. आपण या श्लोकामध्ये जे म्हणतोय जयासेनी योगे समाधान बाणे, आपल्याला जे समाधान मिळवायचं आहे त्यामध्ये शांतीचा, समाधानाचा अनुभव आहे. आपण व्यावहारिक जगातल्या या सगळ्या यादीतल्या लोकांच्या ध्येयाचा विचार केला तर त्यांना एक थोडंसं वेगळेपण असं असतं की आपल्यापेक्षा अधिक काहीतरी करणारी मंडळी याच्या अगोदर झाली असेल किंवा याच्यानंतर पण येतील. आपण म्हणजे काही टॉप ऑफ द वर्ल्ड असं असेल असं नाही. त्यामुळे व्यावहारिक गोष्टींमधली तुलना आणि परमात्म्याच्या भेटीसाठी असणारा जो भक्ताचं समाधान याच्यामधला फरक महावीरांनी आपल्याला करून दाखवला आहे. त्यामुळे ही पण मंडळी प्रयत्न करतात, ही पण मंडळी एकाग्र होतात, त्यांना जे मिळायचं ते यश पण मिळतं. पण आपल्याला जे समाधान मिळवायचं आहे, भक्ताला जे समाधान मिळवायचं आहे, त्या भक्ताचं समाधान काय आहे, त्याची जी एकाग्रता आहे त्या एकाग्रतेतून त्याला जो शांतीचा, समाधानाचा अनुभव मिळणार आहे. म्हणून भगवान महावीर आपल्याला असं सांगतात की हे जे आहे ते आस्तिक ध्यान आहे, भगवंतासाठीच केलेली जी उपासना आहे. या परमात्मा परमेश्वरामुळे माझी बुद्धी, माझा देह कार्यरत आहे, त्या परमात्म्याला ओळखण्यासाठी जे काही करतो आहे ती आस्तिक बुद्धी आहे. आता हे असं खरं म्हणजे आवडणार नाही, त्यांना कसं आपण नास्तिक म्हणायचं असं आपल्याला वाटेल. पण लक्षात असं घ्यायचं की पैशासाठी, प्रसिद्धीसाठी, नावलौकिकासाठी ज्या गोष्टी करतो आणि तेही प्रयत्नातच असतात असं नाही आहे, त्यातून ते त्यांना हवं ते मिळतंही, परंतु त्यात ते समाधान नाही मिळत. जे परमेश्वराच्या प्राप्तीनं मिळणारं समाधान आहे ते समाधान तिथे नाही मिळत. त्या समाधानाची जी ग्रेड आहे ती ग्रेड कशी आहे, तात्पुरती आहे, कायमस्वरूपी नाही आहे. आणि ही मात्र जी आहे अंतःकरणामध्ये समाधान, त्या समाधानाला कधीही
कमी जास्त त्याचं समाधान होणार नाही. तर भगवान महावीर या अर्थानं हे व्यावहारिक जगतामध्ये करत असणाऱ्या या सगळ्या गोष्टीला नास्तिक ध्यान म्हणतात. ते आपण लक्षात घ्यायचं. आपल्याला आपल्यापुरता विचार केला तर चंचलता काढून टाकणं, भगवंताच्या ठिकाणी मन एकाग्र करणं, प्रयत्नांनी ही गोष्ट साधेल आणि राघवापाशी तुझं मन स्थिर कर. तिथेच तुझ्या मनाची सज्जन मना तुझी वस्ती तिथे असू दे, असं समर्थ आपल्याला सांगतात. मी परत एकदा 39वा श्लोक वाचते म्हणजे आपल्याला अर्थबोध होईल. जया वर्णिती वेदशास्त्रे पुराणे, जयाचेनी योगे समाधान बाणे. समाधान बाणे म्हटलं आहे, समाधान नुसतं मिळे नाही, पुराणे आणि म्हणून बाणे असं नाही येते, ते बाणलं पाहिजे म्हणजे अगदी झालंच पाहिजे अशा अर्थाने. तया लागे हे चांचल्य दिजे. आणि हे मिळवायचं असेल तर मनाचा चंचलपणा बाजूला करायला लागेल. मना सज्जना राघवी वस्ती कीजे, हे सज्जन मना तू राघवाचा विचार कर, तिथे स्थिर हो असं सांगितलं. पुढल्या श्लोकामध्ये सुद्धा राघवी वस्ती कीजे हे आहेच पालुपद, पण आता वेगळा मुद्दा मांडतात. मना पाविजे सर्वही सुख जेथे, अति आदरे ठेविजे लक्ष तेथे, विवेके कुणी कल्पना पालटीजे, आणि मना सज्जना राघवी वस्ती कीजे. आता यामध्ये आपल्याला खरं सुख, मना पाविजे सर्वही सुख जेथे, सर्व सुख खरं सुख कशात मिळणार आहे तर परमार्थातच मिळणार आहे. त्या भगवंताच्या ओळखीनंच आपल्याला खरं सुख प्राप्त होणार आहे. त्यामुळे परमेश्वर चरणी पूर्णपणानं, म्हणजे ही सगळी संतांची धारणा आहे. ज्ञानदेव माऊलींनी आपल्याला म्हटलं आहे, सर्व सुखाचे आगर बाप रखुबा देवीवर. त्यांची सुखाची कल्पना त्यांनी स्पष्ट केली, आपल्याला कळेल सगळ्यांनी. तुझे पायी सुख सर्व आहे. तुकाराम महाराजांचा अभंग आहे, तुका म्हणे काही न मागो आणिक, तुझे पायी सुख सर्व आहे, आणखीन मला काही नको. पांडुरंगा तुझ्या चरणाशी सगळं सुख मिळत आहे. सुखा लागी करीशी तळमळ, तरी तू पंढरीशी जाय एक वेळ. तुला सुख हवं ना, पांडुरंगाला बघायला जा, एकदा त्याचं दर्शन घे की बघ तुला सुख मिळेल. मग तू अवघाचे सुखरूप होशी, जन्मोजन्मीचे दुःख विसरशी. असं अगदी कितीतरी संत वचन आपल्याला मिळतील की खरं सुख कशात आहे तर परमात्मा प्राप्तीमध्ये, या पांडुरंगाच्या दर्शनामध्ये. आपण समर्थांचा अभ्यास करतो म्हणून रामरायाच्या दर्शनामध्ये देवाचं नाव वेगळं घेतलं तरी सर्व देव नमस्कारम केशवम प्रत्येकाच्या ते असंच आहे. त्यामुळे बहुहिंड हे मना पाविजे सर्वही सुख जेथे म्हटलं तर सुख आपल्याला कुठे मिळणार आहे याचा पत्ता अगदी बरोबर आपल्याला समर्थांनी दिलेला आहे. बरं, आपल्याला हवं पण असतं, सुखासाठी सगळी आपली धडपड असते आणि ते सततचं हवं असतं. आत्ता मिळालं आहे आणि मग आता नको, आता मला हा अनुभव मिळाला असं नाही चालत, सतत आपल्याला लागतं. संतांच्या सुखाची कल्पना थोडीशी वेगळी असते बरं का. आपल्या सुखाची कल्पना सारखी सारखी तुलना करावीच लागते, कारण आपल्याला एवढ्या तेवढ्या इंद्रियांच्या झालेल्या आनंदाच्या सुखाचा जो आपला अनुभव असतो त्याच्यात आपल्याला सुख मिळतं असं वाटतं. मग लगेच लक्षात येतं की अरे हे काही खरं सुख नाही. त्यामुळे इंद्रियांमार्फत मिळणाऱ्या सुखाचा आपण विचार करतो तो अगदीच म्हणजे तात्पुरत्या सुखाचा आहे. इथं आपल्याला तसं नाही आहे. आपल्याला इंद्रियांमध्ये छान छान म्हणतो आपण, चांगलं आहे, काही छान पदार्थ खायला मिळाला छान, चांगली साडी दिसली छान, आपल्याला ते लगेच सुखप्राप्ती तिथल्या तिथे मिळेल. चांगलं एखादं गाणं सुंदर ऐकलं, चांगला एखादा सिनेमा पाहिला तर ते सगळं ठीक आहे मिळावं, त्याच्यातमध्ये पण सुख आहे. आपण काही नाकबूल करत नाही. दृश्य जगामधल्या अनेक आकर्षित करणाऱ्या गोष्टी आहेत, त्यामुळे त्याच्यात आपल्याला सुख मिळतं. पण संत, शास्त्र जाणकार ही मंडळी आपल्याला सुखाची कल्पना नीट सांगतात. त्यांची सुखाची कल्पना वेगळी आहे म्हणजे आपल्याला पण ती कळते आहे, पण आपण ह्या अशा दृश्य जगामधल्या छोट्या मोठ्या गोष्टींच्या आकर्षितपणामध्ये बघायला जातो आणि मग त्याच्यात वाटतं हेच आपल्याला सुख आहे का. मग आता नंतर आपल्याला हे खरं सुख नाही. मग खरं सुख कुठे आहे तर यदग्रे विषमिव परिणामी अमृतोपमम. सुरुवातीला जरा कष्ट पडतात पण नंतर अमृतासारखं फळ मिळतं, त्याला सुख म्हणायला लागतो. आधी त्रास सहन करावा लागतो, त्यात सुखम सात्विकम. सात्विक सुखाची व्याख्या करते भगवद्गीता. त्याच्यामुळे ते सांगितले की सुरुवातीला कष्ट पडतात, सुरुवातीला त्रास सहन करावा लागतो. जसं असताना मुलांनी वर्षभर अभ्यास चांगला केलेला असला, तो त्रास सहन केला असला तर मग परीक्षेत उत्तम फळ मिळणारच आहे. तसंच इथे आहे, सात्विक सुख मिळायचं असेल तर आपल्याला आधी त्याचे कष्ट, आधी कष्ट मग फळं.
जे कष्टाचे नाही ते निर्फळ, असं समर्थ म्हणतात, ते या अर्थानेच आहे. तर सुख हवं आहे ना आपल्याला, मग आपलं काय होतं, सुख हवं आहे पण त्याच्या आधीचे कष्ट आपल्याला नको आहेत. व्यवहारातल्या उदाहरणं द्यायचं म्हटलं तर हे सगळं आपल्याला चांगलं माहिती आहे. आपल्याला उत्तम आरोग्य हवं आहे, आपल्याला असं वाटतं की आपलं आरोग्य अखेरपर्यंत चांगलं राहायला हवं, पण ते चांगलं राहण्यासाठी जो व्यायाम करायला हवा तो आपल्याला नको आहे. आपल्याला कधीही आजारपण येऊ नये असं वाटतं की आजारपण आपल्याला नको आहे, पण म्हणून व्यसन सोडवत नाही. कळतं आपल्याला की हे चुकीचं मार्ग आहे आपला, हे बरोबर नाही आहे, तरी देखील जर आरोग्य चांगलं तर आपल्याला काय करायला हवं, मनाला शांती हवी आहे, पण तरी देखील आपण उपासना, नाम जप, सत्संग, चांगले ग्रंथ वाचन इकडे आपण वळणार नाही. मग कसं बरं चालेल. सुख देणाऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या सुख देणाऱ्या आहेत आणि त्या हवेत ना आपल्याला, मग त्याचा आपण उपयोग करून घेतला पाहिजे. काय आहे ते शोधून काढल्या पाहिजेत. खरं म्हणजे सुखाचं किंवा दुःखाचं कारण ना हे आपल्याला ठाऊक असतं. काय केलं की सुख मिळतं, काय केलं की दुःख होतं हे आपल्याला चांगलं कळतं. कळत नाही अशातला काही भाग नाही आहे. भगवंताला तेवढी बुद्धी आपल्याला माणसाला तर नक्कीच दिलेली आहे. चांगलं आपल्याला कळतं, वाईट आपल्याला कळतं, सुखकारक काय आहे, दुःखकारक काय आहे ते सगळं आपल्याला कळतं आणि त्याच्यातूनच पापपुण्याचा विचारसुद्धा आपल्याला कळतो. पण हे जे सगळं आहे की ज्या सुखाच्यासाठी आपण हे करतो ते सगळं क्षणिक आहे हेही आपल्याला कळतं. त्या क्षणाच्या मोहासाठी आपण चुकीच्या गोष्टी करतो आहे, हे जे आपल्याला आपण करतो आहे त्याच्यातलं सुख हे कायमस्वरूपी मिळणार नाही आहे हेही आपल्याला कळतात. म्हणून समर्थ आपल्याला सांगतायत, ज्या कारणे दुःख झाले तेचे पुन्हा मनी धरिले. इतरांचा अनुभव असतो तर आपला असू दे, कुठल्या कारणामुळे दुःख झालं हे आपण करतो तरी देखील तेच परत केलं, ते नाही गुणे प्राप्त झाले पुन्हा दुःख, असं होतं. कळलाय ना एकदा, तिथे हात लागला की चटका बसतो आहे, मग परत परत नको ना करू, पण आम्ही पुन्हा पुन्हा तीच गोष्ट करतो आणि मग तेच दुःख आम्हाला परत सहन करावं लागतं. त्यामुळे सुख, आनंद, समाधान, अगदी व्यावहारिक भौतिक जगातल्या या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या मिळवायच्या असल्या तर आपल्याला असं थोडं जागं राहावं लागतं, जागरूक राहावं लागतं आणि त्याच्यातून आपल्याला हवं असणारं सुख आपण मिळू शकू. त्याच्यासाठी आपल्याला कौशल्य अंगीरा असावं लागतं, प्रयत्न करावे लागतात, हे सगळं आपल्याला माहिती आहे. व्यावहारिक जगातल्या भौतिक जगातल्या गोष्टी मिळवतानासुद्धा आपल्याला हे सगळं करावं लागतं. म्हणजे आता विद्यार्थ्याचं उदाहरण घेतलं त्याच्या बाबतीतसुद्धा आपल्याला म्हणावं लागतं की वर्षभर त्याला अभ्यास करावा लागतो, कष्ट सोसावे लागतात, तेव्हा त्याला परीक्षेत यश मिळणार असतं. आता हे जर असं आहे तर परमार्थांमध्ये सुद्धा हीच गोष्ट आहे. संतांनासुद्धा अपेक्षित असणारं जे काही सुख आहे ना त्याच्यासाठी सुद्धा प्रयत्न करायलाच हवेत. त्याच्याशिवाय भगवंत सांगतात सुखात मन रमायला हवं, दीर्घकाळ रमायला हवं, त्याचा अभ्यास करावा लागेल आपल्याला, मग हळूहळू दुःखातून मुक्तता होईल. एकदम नाही होणार. ज्या परमात्म्याचा आनंद समाधान आपल्याला घ्यायचं आहे ना तिथे आपल्याला मन रमवावं लागेल, तिथे आपल्याला आवडावं लागेल. समर्थही आपल्याला परमार्थावर लक्ष केंद्रित करायला सांगतात. तर आपल्याला अति आदरे ठेवीचे लक्ष तेथे असं सांगतात समर्थ ते या अर्थाने. पुढे म्हणतात विवेके कुडी कल्पना पालटीचे. आधी आपल्याला सांगून झालं मनापावीजे सर्वही सुख जेथे, जिथे किथे सुख मिळणार आहे तिथे काय अति आदरे ठेवीचे लक्ष तेथे. प्रयत्न करायला लागतो, आदराने लक्ष ठेवायला लागतं, कंटाळून चालत नाही. संतांनी सांगितलं आहे ते ज्या मार्गाने आपल्याला जायला सांगतायत त्या मार्गाने जावं लागतं असं का. आणि शिवाय काय करायला पाहिजे, हे करायचं काय ते सांगितलं. अति आदरे ठेवीचे लक्षात येते. आणि लगेच पुन्हा की विवेकानी कुडी कल्पना वाईट कल्पना पालटीचे. हे सगळं करताना काहीतरी गैर मनामध्ये येईल, चुकीची कल्पना मनात येईल, तिथे मन परत अडकेल, काही नको हे सगळं करायला, किती काय करायचं, काहीच होत नाही आहे, त्यापेक्षा बरं ना. तसा नाही विचार करायचा. ती कुडी कल्पना आहे, जिथे सुख नाही आहे ते आपल्याला कळत नाही आहे, विवेकानं लागेल कळायला. म्हणून विवेक आहे कुडी कल्पना पालटीचे. आता असं असतं ना की आपल्या दृष्टीनं पैसा, ऐश्वर, सगळं छान छान जर नावलौकिक हे सगळं जे काही आहे त्याच्यामध्ये सुख आहे असं आपल्याला वाटतं आणि ते मिळण्यासाठी आपली धडपड पण असते. त्याच्यासाठी अपार कष्ट पण मंडळी करतात. आता तर काय इलेक्शनचं सध्याचं हे आहे ते पाहतोच आहोत आपण आजूबाजूला सगळं. तर यासाठी जे काही चाललेलं असतं तिथे मग नीतिनियमांचा पण अडसर बाजूला होतो, तिथे काही लक्ष दिलं जात नाही, ते पण काही काळ गुंडाळून ठेवलं जातं आणि मग ते जे काही मिळवायचं ते माणूस मिळवतो. पण ही कुडी कल्पना आहे.
याच्यात आपल्याला अडकायचंच नाही आहे. आपण सद्ग्रंथांचा, शास्त्रग्रंथांचा, आपल्या वेद उपनिषद शस्त्रास्त्र ग्रंथ या सगळ्याचा विचार करतो आहे. यांनी सांगितलेली गोष्ट आपल्याला हवी आहे. मग अशा ग्रंथांचं किंवा अशा संतांच्या ग्रंथांचं वाचन, श्रवण, मनन, चिंतन ह्या सगळ्या गोष्टी केल्या किंवा सोप्यात सोपं नामस्मरण केलं, सेवा केली, सज्जनांची संगत धरली, तर आपोआपच काम, क्रोध हे जे सगळ्या आड येणाऱ्या गोष्टी आहेत त्या बाजूला होतील आणि पुढे पण म्हणजे हे वाईट गोष्ट आहे ती पण बाजूला आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा जो विवेक आहे, चांगल्या वाईट गोष्टींचा, तो विवेक आपल्याला समजला पाहिजे असं समर्थ आपल्याला सांगतात. वाईट गोष्टी टाकून देणं, चांगल्या गोष्टी घेणं, चांगल्या गोष्टी घेण्याचा प्रयत्न करणं, त्या मिळवण्याचा प्रयत्न करणं, ही गोष्ट आपल्याला म्हणजे मनात एक त्यासाठी काय करायला पाहिजे, राघवाशी वस्ती केली पाहिजे. ती केलीस की कुडी कल्पना पालटीचे, अति आदरे ठेवीजे लक्षात येते आणि मग स्वाभाविकच मनापाविजे सुख, आपोआपच आपल्याला सुख मिळेल. विचाराने गोष्ट होईल ही, ह्याच्यासाठी काही फार मोठं करायला हवं असं नाही. चांगलं वाईट काय ते कळलं आहे ना, मग तो विचार कर, विवेक कर आणि जे चांगलं आहे ते घे, वाईट आहे ते काढून टाक, हा त्यातला खरा अर्थ. बरं, ह्याच्यासाठी खूप काही करायला हवं असं नाही आहे, ते कळतंच आहे तुला. फक्त ते पुन्हा पुन्हा जेव्हा आपल्याला कुडी कल्पनेमध्येच गोडी वाटायला लागते त्यावेळेला प्रयत्न करून मनाला पुन्हा एकदा चांगल्या मार्गाकडे आणावं लागतं, रामाच्या चरणीत सतत ठेवावं लागतं. आणि एकदा शरीराला, मनाला, बुद्धीला या परमार्थाची गोडी लागली, तिथे परमार्थाच्या ठिकाणी मन आपलं स्थिरावलं की मग आपोआपच आपलं काम होतं. सुरुवातीला प्रयत्न जरा जोराने करावे लागतील, नाही यशातला भाग नाही, पण समर्थ अगदी आपल्याला कळकळीचं सल्ला देत आहेत. मना, सज्जन मना, राघवी वस्ती कीजे. ती राघवी वस्ती केलीस ना की तुझं सगळं काम होणार आहे बघ, असं खात्रीपूर्वक समर्थ आपल्याला सांगतायत. पुन्हा एकदा आपण श्लोक वाचूया. मना पाविजे सर्वही सुख जेथे, अति आदरे ठेवीजे लक्षात येते. सुख हवं आहे ना, सुख मिळण्याच्या ठिकाणी नीट आदराने लक्षात ठेव. विवेक आहे कुडी कल्पना पालटीचे, मनात काही कुडी कल्पना आली, वाईट कल्पना आली, काढून टाक आणि मना सज्जना राघवी वस्ती कीजे. किती कळकळीनं समर्थ आपल्याला सांगतात. पुढल्या श्लोका म्हणतात, बहु हिंडता सौख्य होणार नाही, सिणावे परी नातुडे हित काही, विचारे बरा अंतरी बोधवीजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे. पहा, मनाचा चंचलपणा घालवायला सांगितला, कुडी कल्पना बाजूला करायला सांगितली. आता तिसऱ्या श्लोकामध्ये बहु हिंडता सौख्य होणार नाही. उगाच हे पण कर, ते पण कर, ते पण कर, ते पण कर, एवढी काही गरज नाही आहे. जर ठरवलास ते कर, पुन्हा पुन्हा त्याच ठिकाणी जरा प्रयत्न कर, यश मिळेल तुला. कुठेतरी स्थिरता माणसाला असली पाहिजे. ही मैत्रीण म्हणून गेले गोंदवल्याला, मग ती म्हणाली म्हणून गेले शेगावला, ती म्हणाली म्हणून पंढरपूरला, ती म्हणाली गेले म्हणून शिवदर्गेत. कुठेच स्थिरता नाही मनाला, असं नको करू. जिथे धावाधाव करण्यापेक्षा आपल्याच घरामध्ये ह्या सगळ्यांना आपण आणू शकतो. काही कुठे धावपळ करायची कारण नसतं. आपल्याच घरात शांतपणे आपण बसलो ना, तर इथेच माझे पंढरपूर, इथेच माझं शेगाव, इथेच माझी शिवदर्ग, सगळा आनंद आपल्याला इथेच मिळतो असं आपल्याला माहिती आहे. काही आपल्याला धावपळ करायची गरज नसते. साधना केली पाहिजे, स्थिरता आली पाहिजे. बहुहिंडता सौख्य होणार नाही, उगाच हिंडत बसू नको. साधनेची जी सुरुवात असते ना, त्यावेळेला नेमकं काय करावं ते कळत नाही आणि मग असं थोडंसं हिंड होतं. मग आत्ता तीर्थयात्रेचं म्हणून मी उदाहरण तुम्हाला दिलं, पण होतं असं. विविध ठिकाणच्या शिबिरांना जा, इकडे धाव, तिकडे धाव, इतकी प्रवचन ऐक, त्यांची प्रवचन ऐक, खूप काहीतरी करावं असं वाटतं आणि सगळीकडे नुसतीच धावाधाव, पारायण करणं. आता मर्यादित स्वरूपामध्ये या सगळ्या गोष्टी करायला हव्यात, बरोबर आहे, परंतु बहुहिंडता सौख्य होणार नाही. मनाला ओढ कशाची आहे हे कळलं पाहिजे. आपण नेमकं आपलं मन कुठे रमत आहे. आपल्या स्वभावाप्रमाणे आपलं मन रमतं. कुणाचं मन ध्यानात रमतं, कुणाचं मन नामात रमतं, कुणाचं मन सेवेत रमतं. जिथे कुठे आपलं मन रमतं त्याला प्राधान्य द्यावं. आपोआप भगवंताची ओढ आपल्याला लागेल आणि नाहीतर मग उगाचच हिंडणं होईल आणि मग स्थिरता येणार नाही आपल्याला. आता ह्या सगळ्याचा मर्यादित स्वरूपात उपयोग होतो. असं काही नाही आहे. तुम्ही म्हणाल की असं कसं होईल, बरोबर आहे. निरनिराळ्या शिबिरांना जाऊन आपल्याला निरनिराळ्या लोकांचे विचार ऐकायला मिळतात. तीर्थस्थानी जाऊन तिथल्या पवित्र गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. त्या मर्यादित स्वरूपात सगळं बरोबर आहे.
परंतु आपल्याला ज्या सौख्याचा, ज्या समाधानाचा, ज्या आनंदाचा, ज्या राघवी वस्तीचा विचार करायचा आहे, त्याच्यासाठी बहुहिंडता, पुष्कळ हिंडू नको असं ते आपल्याला सांग. नाही तर काय होतं, आयुष्याची वर्ष आपली वाया जातात, वर्षानुवर्ष आपलं हेच करायचं. तर वर्षानुवर्ष हेच करत जाणं म्हणजे मग आपलं थोडं असं होतं की वेळ जाण्यासाठी, टाईमपास करण्यासाठी आपण परमार्थ करतोय का, तसं नाही आहे. आणि म्हणून बहुहिंडता. जसं होतं ना, आपल्या 10वीच्या परीक्षेतला जास्त विषय असतात, पुढे 12वीच्या परीक्षेला थोडेसे विषय कमी होतात. त्यानंतर आणखीन आपण ग्रॅज्युएशन करतो तेव्हा एका विषयावरच विषय घेतलेला असतो, ग्रॅज्युएशनला आणखीन विषय कमी होतात. मग PhD करायचं तर तिथे आणखीन एकाच विषयावर आपल्याला लक्ष केंद्रित करून त्याच्यावर सखोल चिंतन करावं लागतं. तसं आहे. सुरुवातीला, साधनेच्या सुरुवातीला 10वीत आपण असताना बहुहिंडता ठीक आहे, पण आता PhDच्या स्तरावर जायचं असेल तर सौख्य बहुहिंडण्यामध्ये होणार नाही. एकच एक जी गोष्ट आपल्याला परमात्म्यासाठी उपयोगी पडणार ती आपण शोधून काढली, त्याच्यावरच आपण काय केलं की मला समाधान मिळतं, काय केलं की मला आनंद मिळतो, ते आपण शोधून काढलं पाहिजे. नाहीतर आपल्याकडे काय देव पुष्कळ, मग काय सोमवारी जाऊया शंकराला, मंगळवारी जाऊया गणपतीला, बुधवारी जाऊया आणखीन विष्णूला, गुरुवारी जाऊया दत्ताला, शुक्रवारी जाऊया, सगळीकडे आपल्याला जाता येतं. प्रत्येक वारी, प्रत्येक देव ठरलेलाच आहे. आणि मग असं केलं की मग आपल्याला असं वाटतं की अरे वा, मी अगदी प्रत्येक वाराच्या त्या देवाला जाते. आता ह्या अशा हिंडत राहण्याला काय म्हणावं, जाऊ नये एखादं जावं ना, सगुण रूपातल्या देवाचं दर्शन घ्यायला हवं, हरकत नाही, त्यात काही चुकीचं आहे असं नाही. पण माऊली असं म्हणतायत आपल्याला की हे सगळं हिंडत राहणं, हे खेटे घालणं आहे. त्यामुळे भक्ताचा माऊलीने थोडा तिखट शब्दामध्ये हे अशा हिंडणाऱ्याला हे केलेलं आहे. गोंदवलेकर महाराजांप्रमाणे प्रपंच म्हणजे हिंडणे आणि परमार्थ म्हणजे थांबणे, असं त्याने आपल्याला म्हटलं आहे. की प्रपंचामध्ये ठीक आहे, लोकांना असं शॉपिंगला जातात ना, तर एखादी वस्तू घ्यायची तर 50 दुकानांमध्ये हिंडतात आणि मग इतकं करून मनासारखं मिळतंच असं नाही, हे बहुहिंडण आहे. तर प्रपंचात ठीक आहे, परमार्थात नाही बहुहिंडायचं. आपल्याला एक जागा, एक हे कळलं पाहिजे. इंद्रिय आपली धावतात बरोबर आहे, माऊलीने तर आपल्याला इतकं उपहास केला आहे. माऊली म्हणतात हिरव्या रानी गुरे, गुरं कशी हिरव्या रानात हिंडतात ना, तर तसं म्हणे माणसाचं होतं की माणूस असा नुसता इकडे तिकडे हिंडत राहतो, कुठेच त्याला स्थिरता येत नाही, कुठेच त्याला मन त्याचं एकाग्र होत नाही आणि मग अशा बहु हिंडण्याचा उपयोग होत नाही. त्याच्यातून उलट आणखी असं होतं की विषय, मग ते विषय पुरे करण्यासाठी, ती वासना पुरी करण्यासाठी आणखी हिंडणं, मग त्याच्यातून पुन्हा आणखीन वासना, मग पुन्हा पुन्हा जन्म, आणि असं हे चक्र चालूच राहतं. बहुहिंडता सौख्य होणार नाही याचा एक अर्थ आपल्याला आता सांगितलं. आता हा दुसरा अर्थ सांगते आहे की बहुहिंडता म्हणजे काय होईल, पुन्हा पुन्हा जन्म, पुन्हा पुन्हा जन्म, पुन्हा पुन्हा येणे, पुन्हा पुन्हा जाणे, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, हे चालू राहतं. हे पण हिंडणं आहे, हे पण आपल्याला नको आहे आता. त्यामुळे बहुहिंडता सौख्य होणार नाही. व्यावहारिक अर्थ पण लक्षात घ्यायचा. साधनेच्या सुरुवातीला असं होईल असं पण आहे, पण भगवंत समर्थानं आपल्याला न्यायचं आहे कुठे, की आता हे हिंडणं पुरे, आता ईश्वरचरणीत जायचं आहे ना, म्हणून बहुहिंडता सौख्य होणार नाही. तुकाराम महाराज किती वेळा व्हावे फजित, ते म्हणतात हे किती वेळा झालं आहे सांगून, आणि पुन्हा पुन्हा जन्म, पुन्हा पुन्हा येणं जाणं, हे आता नको आहे. ह्या फिरण्यामध्ये सुख नाही. आणि मग अशा फिरण्यामध्ये नुसता सीण होतो, म्हणजे थकवा येतो, काहीच उपयोग नाही. पुन्हा येणे, पुन्हा जाणे, कष्ट होतात, समाधान नाही, कल्याण नाही आपल्या जीवाचं, असं होईल. म्हणून मग काय करा, अंतरा बोध विजे, नीट समजावून घ्या स्वतःलाच. अंतरा, स्वतःलाच नीट आपण समजावून सांगितलं पाहिजे. आपल्याच कल्याणाचं जे आहे, काय नेमकं आपल्या कल्याणाचं आहे ते आपणच आपल्याला समजावून सांगायला पाहिजे, असं म्हणतात. विवेकाने येतं, विचाराने येतं. नवीन असं आहे की नवीन नवीन जे काही आहे ते माणसाला हवं असतं, त्याची ओढ माणसाला असते, पण ती असते चंचल मनाला. आता एकदा चांचल्य देऊन टाकलं ना, आता ते नाही आहे ना आपल्याजवळ. त्यामुळे चांगलं काय, वाईट काय, बरं काय, आपल्या हिताचं काय, हे आपल्याला कळलं आहे, ते आपण अंतरा बोधविजे आपल्या मनाला समजावून सांगितलं पाहिजे.
एक टाकायचं दुसरं घ्यायचं, यात काही म्हणजे याच्यात काही सोय आहे का, काही आपला लाभ आहे का ह्याचा विचार करायचा. खरंच आपल्याला हे उपयोगी पडणारं आहे का, आज हे हवं आहे, उद्या ते हवं आहे, परवा ते हवं आहे, पाहायचं आणि नको म्हणायचं. हे सगळं जे काही आहे ना, ठीक आहे, निराळं लागतं, वेगळं लागतं, त्याचं आकर्षण असतं वेगळेपणाचं, ह्या गोष्टी बरोबर आहेत. परंतु समर्थ म्हणतात हे काही शहाणपणाचं लक्षण नाही आहे. आणि म्हणून उगाचच काळाचा, वेळेचा, कष्टाचा अपव्यय होतो या सगळ्यामध्ये. म्हणून आपल्याला ते सांगतायत की ते करू नये. आणि खरंच आहे, ठाईचं पैसोनी करा एकचित्त असं म्हटलं आहे ना. मग आता ठाईचं पैसोनी करा एकचित्त, आवडे अनंत आळवावा, एका जागी बसा, भगवंताची आळवणी करा, तो आपल्याला जाऊ येणार आहे. मना राघवी वस्ती करायला सांगितली ती या अर्थाने. राघव हे आपल्या हृदय हे त्या राघवाचं वसतिस्थान आहे आणि त्यामुळे आपल्या तिथे त्याचा सारखा निरंतर निवास असू दे असा प्रयत्न करायचा आहे. याचा अर्थ त्या राघवाच्या अनुसंधानात राहायचं आहे. त्यामुळे राघवी वस्ती की जे आपल्याला कळलं आहे. आणि आणखीन एक 42वा श्लोक आहे. बहुतापरी ह्याचे आता धरावे, रघुनायका आपुलेसे करावे, दीनानाथ हे तोडरी ब्रीद गाजे, मना सज्जना राघवी वस्ती की जे. आता 42व्या श्लोकानंतर आपला हा राघवी वस्ती की जे हा अखेरचा श्लोक आहे. त्यामुळे आता नवीन विषय समर्थ घेणार आहेत. मग ते काय सांगायचं, काय कर मना, बहुतापरी हे ते आता करावे. तुला आता अनेक प्रकारांनी सांगितलं आहे, पुष्कळ प्रकारांनी सांगितलं आहे. आता हेच धरायचं आहे. म्हणजे लक्षात ठेवण्यासारखी आता एकच गोष्ट आहे की त्या रघुनाथाला, त्या राघवाला आपलंसं कर. सगळं सांगून झालेलं आहे. बहुतापरी पुष्कळ विविध प्रकारांनी मी तुला ही गोष्ट सांगितलं आहे. आता तू काय कर, राघवाला, या रामाला आपलंसं कर. 5 श्लोक ह्या राघवी वस्ती की जे सांगितले. अगदी उत्कट भक्ती आपल्या अंतःकरणात असली पाहिजे, त्याच्यासाठी तू उत्तम साधना कर असं पहिल्या श्लोकात म्हणजे 38व्या श्लोकात सांगितलं. म्हणून राघवी वस्ती की जे काय कर, तर उत्कट भक्तीसाठी चांगली साधना कर आणि त्या साधनेचे कष्ट पडू देत. ती साधना केलीस की राघवी वस्ती होईल. म्हणून आपल्याला भक्तीचं महात्म्य 38व्या श्लोकात सांगितलं. मग चंचलतेचं मन जे चंचल आहे, ते चंचल मन मुळात नाही आहे बरं का. मुळात मन सात्विक आहे, पण ते जे चांचल्य आपल्याला नंतर आलेलं आहे ते आपल्याला काढून टाकायचं आहे, तर ते सोडून दे, त्याचा त्याग कर. हे 39व्या श्लोकात सांगितलं. कुणी कल्पना पालटायला 40व्या श्लोकात सांगितलं. एकाग्रता धरायला, एकाग्रतेची साथ द्यायला बहु हिंडून उपयोग होणार नाही असं 41व्या श्लोकात सांगितलं. आणि हे सगळं करताना हा जो परमेश्वर आहे तो अनाथांचा, दीनांचा, अगतिक झालेल्यांचा, अनन्य भावानं शरण आलेल्यांचा रक्षण करता आहे अशी खात्री तुला झालेली आहे. हा विश्वास तू मनाशी बाळग असं 42व्या श्लोकात भगवंत सांगतात. बहुतापरी हेचे आता धरावे, रघुनायका आपुलेसे करावे, दीनानाथ आहे तोडरी ब्रीद गाजे, मना सज्जना राघवी वस्ती की जे. या अखेरच्या श्लोकामध्ये या सगळ्या प्रकारचे जे भक्त आहेत, या भक्तांना एक विश्वास या श्लोकामध्ये मिळालेला आहे. बहुतापरी याचा अर्थ पुष्कळ थोर भक्तांप्रमाणे असं पण आपल्याला घेता येईल की ध्रुवबाळ झाला, प्रल्हाद झाला, नचिकेत झाला, अशी जी मंडळी की त्यांनी साधनेच्या द्वारा आपलं एक पद मिळवलेलं आहे. अशा असे जे भक्त आहेत त्यांनी, त्या भक्तांनी भगवंताला आपलंसं केलं आहे. त्यामुळे बहुतापरी हेचे आता धरावे असं पण आपण म्हणू शकतो की अशा पुष्कळ भक्तांनी जे भगवंताला आपलंसं केलं आहे. आपलं काय होतं, आपण भगवंताला आपलंसं करण्यापूर्वी विचार करूया की आपण माणसाला किती जपतो. व्यवहारामध्ये आपण कुणाला वाईट वाटू नये याच्यासाठी आपण किती आपल्याला जपावं लागतं. सगळ्यांना खुश ठेवण्याचा आपला प्रयत्न असतो. म्हणजे एखादा निरोप एखाद्या व्यक्तीला सांगताना तो डायरेक्ट फोन लागला नाही, आपण आणखी दुसऱ्या कोणा माणसात पाठवतो, त्याला वाटतं बघा मला नाही सांगितलं, हिच्यामार्फत सांगितलं, असं सुद्धा आपल्याला होईल अशा भीतीनं आपण अगदी योग्य ती काळजी घेतो आणि खूप माणसाला जपतो. म्हणजे माणसं दुखावू नयेत ह्याच्यासाठी आपला प्रयत्न असतो. भगवंताला आपलंसं करावं, भगवंतानी पण भक्ताला आपलं म्हटलं पाहिजे, हा पण त्याच्यामध्ये आहे. हे दोन्हीकडून आहे. माणसं जपायची का,
त्यांनी आपल्याला आपलं म्हटलं पाहिजे, आपणही त्यांना आपलं म्हटलं पाहिजे. हीच गोष्ट भगवंताच्या बाबतीत आहे. भगवंताला आपलंसं करायचं, मग भगवंत पण आपल्याला आपलंसं करतो हे भगवंत आपल्याला सांगतोय. गोंदवलेकर महाराजांच्या आठवणीमध्ये गंमतशीर प्रसंग आहे. महाराज काय करायचे, दुपारनंतर म्हणजे 4 वाजले की ओसरीवर येऊन बसायचे आणि मग गावातली काही मंडळी पण तिथे यायचे आणि काही विषयांवरती त्यांच्या विचारांची देवघेव व्हायची. महाराजांशी बोलायला सगळ्यांनाच आवडायचं. महाराजांनी चपकल उदाहरणं देऊन आपला मुद्दा पटवून द्यायचं आणि रामाची गोडी ह्या लोकांना लावायचे. त्यामुळे सगळे लोक आपला वेळ सार्थकी लागण्यासाठी महाराजांच्या भोवती येऊन बसायचे. तिथे येणाऱ्यांमध्ये एक माणूस कधी कोणाशी काही बोलत नसे, काही नसे, पण कोपऱ्यात येऊन काय जो काही बोलणं चालायचं ते नुसतं ऐकायला बसायचा. काहीही तो बोलायचा नाही आणि लोक मात्र त्याला वेडा म्हणायचे, कारण तो काहीच बोलायचा नाही. कोणा चुपचाप येऊन बसायचा, काय ऐकायला मिळतं ऐकायचा, सगळं संपलं की निघून जायचा. कधी कोणाशी तो एक शब्द बोलायचा नाही, हसायचा नाही, बघायचा नाही, ऐकायचा, निघून जायचा. आणि लोक मात्र म्हणायचे वेडा आहे तो वेडा आहे. आता वेडा आहे म्हणावं काय, तो काहीच बोलत नाही बिचारा, पण बोलत नसून सुद्धा तो वेडाच आहे. एक दिवस असं झालं की महाराज आले, बसले, सगळी लोक जमा झाली आणि महाराजांचं लक्ष त्या कोपऱ्याकडे गेलं तर तो आज तिथे नव्हता. तर महाराज पण सहज भारे, अरे तो आज आपला वेडा आला नाही. तेवढ्यात तो आला आणि महाराजांच्या तोंडचं वाक्य तरी ऐकलं, तो धावत आला आणि महाराजांच्या चरणी त्यांनी डोकं ठेवलं आणि रडायला लागला. महाराजांना असं वाटलं, महाराज म्हणाले, तुला वाईट वाटलं का, मी पण तुला वेडा म्हटलं? तर नाही 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 नाही, तुम्ही मला वेडा म्हटलं म्हणून मला नाही वाटलं वाईट, तुम्ही मला आपला म्हटलं ना म्हणून मला गाईवरून आलं. हे आपला म्हणणं आहे ना, भगवंतांनी भक्ताला आपला म्हणणं, आपुलेसे करावे असं म्हटलं आहे. सिणावे विचारे बरे अंतरा बोधविजे, मनासजना राघवी वस्तीजे. नंतरचा श्लोक आहे 42वा. बहुतापरी हेची आता धरावे, रघुनायका आपुलेसे करावे. हे आपुलेसे करावे जे आहे ना, तर तो बिचारा येऊन बसत होता. आज त्याला आनंद झाला की महाराजांनी मला आपलं म्हटलं. अरे तो आपला वेडा नाही आला आज. ते जे आपला म्हणणं आहे ना, तसं भगवंताला भक्ताची ओढ लागली पाहिजे. भगवंतानी याला आपलं म्हटलं पाहिजे. भगवंत दिनांचा नाथ आहे, त्याने आपल्याला शब्द दिलेला आहे. त्यामुळे शरणागत आलेले जे भक्त आहेत त्याला भगवंत आपला करतच. नारदानी भक्तिसूत्रामध्ये ही जी दीन माणसं आहे, म्हणजे भगवंताला हीच माणसं आवडतात असं म्हटलेलं आहे. आता दीन म्हणजे कोण याची पण व्याख्या लक्षात घ्यायला पाहिजे. नुसता दीन म्हणजे स्वभावानं गरीब आहे, संपत्तीनं गरीब आहे अशा अर्थाने दीन नाही आहे बरं का. इथे अहंकार नसणं ह्याला दीन म्हटलेलं आहे. म्हणून नारद भक्तिसूत्रामध्ये त्यांनी जे म्हटलं आहे की भगवंताला ही दीन माणसं आवडतात. पण ही दीन म्हणजे कोण, ज्यांचा अभिमान गळून पडला आहे तो. भगवंताला सुद्धा अहंकारी माणसं आवडत नाहीत. भगवंतही अहंकारी माणसांपासून दूर राहतो. मी पण कोणाशीच नस आहे. अहंकारी माणूस कोणाला आवडत नाही, तो भगवंताची कैसे आवडेल. भगवंताला कसा बरं आवडेल, कुणालाच आवडत नाही अहंकारी माणूस. आपल्याला व्यवहारी जगात पण दिसतं. अहमपणा माझं माझं करणारा कोणाला आवडत नाही, मग भगवंताला तर कसं आवडेल. त्यामुळे दीन माणसं भगवंताला म्हणजे काय, तर दीन ह्याचा अर्थ अहंकार सुटलेला माणसं भगवंताला आवडतात. ज्याला भगवंताच्या भेटीची आर्तता आहे, स्वाभाविकच त्याचं रक्षण भगवंत करतो. भगवंताने आपल्याला शब्द दिला आहे, स्वाभाविक दीनानाथ हे तोडरी ब्रीद गाजे. भगवंताने सांगितलं आहे त्याचं ब्रीद आहे, त्यांनी शब्द दिलेला आहे. काय त्याचं आहे, त्याच्या पायातला जो तोडर आहे, दागिना आहे, त्या तोडराप्रमाणे जणू काही प्रत्येक पावलावर तो तोडर जसा वाचतो आहे तसं प्रत्येक पावलावर तो ओरडून ओरडून सांगतो आहे की मी भक्तांचा सांभाळ करणार आहे, मी भक्तांचा सांभाळ करणार आहे. त्यामुळे आपण भक्त मंडळींनी त्याच्यावरचा तो विश्वास ठेवावा. अनन्य भक्ती मात्र असली पाहिजे, दुसरा विचार नाही. अशा अनन्य भक्तीने भगवंताशी आपण जोडले गेलो तर जी काही जीवशिवाची भेट होते ना, तेच हे राघवी वस्ती कीज आहे.
राघवी वस्ती की जय म्हणजे आपल्या अंतःकरणामध्ये तो आहेच. आज अगदी हनुमान जन्म दिवशी आपल्याला जसं हनुमंताच्या हृदयामध्ये अखंड तो राम आहेच, तोच विचार आजच्या 40 श्लोकांमध्ये आहे की आपल्या अंतरामध्ये राघवी वस्ती की जय. आणि समर्थांनी व्याख्याच केली आहे, विभक्त नव्हे तो भक्त. जो वेगळा नाहीच आहे तोच त्यालाच भक्त म्हणायचं. वेगळा असेल तर तो भक्त कसा असेल, त्या विभक्त नव्हे तो भक्त, असा भक्त राघवासी वस्ती की जय. मना तू राघवासी वस्ती की जय असं म्हणतात. आता या 5 श्लोकांमध्ये समर्थाने आपल्याला ही गोष्ट सांगितली. आपल्या सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये असणारा तो भगवंत आपल्याला आता ठामपणानं सापडला आहे. आणि स्वाभाविकच त्याच्यानंतर आपल्याला अजून 205पर्यंत मजल गाठायचे, तर पुन्हा पुन्हा कदाचित असं होईल की छानपैकी हृदयस्थ भगवंत आपल्या आहेत, त्याची ओळख आपल्याला पटते आणि पुन्हा पुन्हा आपण या व्यवहारी जगामध्ये येतो आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला सातत्यानं त्याचं स्मरण ठेवायला हवं आहे. म्हणून राघवी वस्ती की जय, राघवी वस्ती की जय असं समर्थ आपल्याला सांगतात. आज आपण 4 श्लोकांचा अभ्यास केला आहे. पुढल्या मंगळवारी पुढल्या श्लोकांकडे जाऊया. तोपर्यंत आज इथेच थांबूया. धन्यवाद.